दिनकरराव मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता. दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतली. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढला. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकोर याप्रमाणे घाटी हा शब्द सुद्धा अदबीनं घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी आर्जवा अजून किती दिवस करणार दिनकर? हेच ऐकण्यासाठी का मराठा तितका मिळविला होता? दिनकरराव, एक गाणं आहे, वेडात मराठे वीर दौडले साथ. आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं. श्रवणीय चाल, सुरेख वाद्य मिळ, पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठे वीर दौडले सात. फक्त सातच, बाकीचे कुठे गेले? तेव्हा दिनकरराव उठा आणि म्हणा, वेडात मराठे वीर दौडले सात नाही, एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.